जर तुमचं वय 18 ते 40च्या दरम्यान आहे आणि तरीही तुमचे डोळे खोल गेलेले वाटत आहेत, डोळ्याखाली काळी वर्तुळं आहेत आणि पुरेशी झोप घेतल्यानंतरही चेहरा टवटवीत दिसत नाही आहे, कोमजलेला वाटतोय, तर मेडिकल सायन्सप्रमाणे याला संकन आईज असा आजार म्हणतात. डोळ्याखाली डार्कनेस म्हणजेच काळी वर्तुळं येणं किंवा डोळे खोल गेलेले वाटणं यात काही घाबरण्यासारखं नाही. पण मी तुम्हाला आज मेडिकल सायन्सच्या आधारावर 3 स्टेप्स सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा हा आजार सहज बरा होईल. तुमचा चेहरा चमकदार आणि टवटवीतही दिसेल. तर हा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला कोणताही महागडे क्रीम वापरण्याचा सल्ला देणार नाही आहे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय परिणामकारक आणि व्यावहारिक नॉलेज देणार आहे की ज्यामुळे तुम्ही सहजपणे घरच्या घरी हे करू शकाल. तर पहिली स्टेप आहे डिहायड्रेशनबद्दल बोलूया. म्हणजेच शरीरामध्ये आवश्यक असणारं जे पाण्याचं प्रमाण आहे त्यापेक्षा पाणी कमी असणं, यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात. आणि बरीच लोक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतात. आपल्या शरीरामध्ये जर पाणी कमी झालं तर शरीरातील रक्ताचं व्हॉल्यूम म्हणजे प्रमाणसुद्धा कमी होतं. आणि रक्ताचं प्रमाण म्हणजे ब्लड व्हॉल्यूम कमी झालं तर सर्वात आधी याचा परिणाम डोळ्यांच्या खालील त्वचेवर दिसतो, कारण डोळ्याखालची त्वचा खूप नाजूक आणि पातळ असते. आता लक्ष देऊन ऐका काय करायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू टाकून ते पाणी आरामात प्या, ज्यामुळे तुम्हाला पाण्याबरोबरच आवश्यक असलेले इलेक्ट्रोलाइट्स पण मिळतात आणि त्यामुळे रक्ताभिसरण डोळ्याखालचं जे काळी वर्तुळं आहेत तिथे वाढतं आणि ही वर्तुळं नाहीशी होण्यास मदत होते आणि खोलावलेले डोळेसुद्धा भरून येण्यास सुरुवात होते. परंतु लक्ष द्या की तुम्हाला दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायचं आहे. स्टेप 2 ही पण फार महत्त्वाची आहे, जिच्याकडे आपण जवळजवळ सगळेच जण दुर्लक्ष करत असतो, आणि तो म्हणजे आहार. डोळ्याखालची त्वचा जी आहे ती कोलॅजिन आणि प्रोटीनने बनलेली असते. जर शरीरामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि आवश्यक असलेली जीवनसत्व कमी असतील तर डोळ्याखालची त्वचा अधिक सुरकुतलेली दिसते आणि डोळे खोल गेल्यासारखे दिसतात आणि काळी वर्तुळेही दिसतात. यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली जीवनसत्व कोणती, तर त्यात सर्वात महत्त्वाचं जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन B12. ह्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्याखाली काळपटपणा येतो, डोळे खोल जाणं हा परिणाम दिसतो आणि म्हणूनच हे टाळण्यासाठी तुम्हाला दूध, दही, पनीर असे डेअरी प्रोडक्ट्स भरपूर खायला हवेत. दुसऱ्या नंबरवर जे जीवनसत्व येतं आहे ते म्हणजे व्हिटॅमिन D जीवनसत्व. व्हिटॅमिन D जीवनसत्व आपल्या त्वचेला रिपेअर करतं आणि त्वचेवरचं असलेले इन्फ्लमेशन म्हणजे सूज कमी करण्यास मदत करतं. ह्या जीवनसत्वासोबतच जीवनसत्व C म्हणजे व्हिटॅमिन C सुद्धा खूप आवश्यक आहे. ही दोन्ही जीवनसत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी फळं, हिरव्या पालेभाज्या जसे की लिंबूवर्गीय फळं, मोसंबी, संत्री, आवळा, पेरू, पपई ही तुम्ही खायला हवीत. व्हिटॅमिन Dसाठी तुम्ही मोरिंगा पावडर तुमच्या रोजच्या आहारात घ्यायलाच हवं आहे. आता तिसरी स्टेप कोणती, तर ती आहे डोळ्यांचे व्यायाम. यामध्ये तुम्हाला मी 3 व्यायाम सांगणार आहे. सर्वात आधी पहिला व्यायाम म्हणजे डोळे बंद करा. 10 सेकंदसाठी तुम्ही डोळे बंद ठेवा आणि त्यानंतर डोळे उघडा. असे 5 ते 10 वेळा करा. दुसरा व्यायाम म्हणजे डोळे बारीक करा 2 ते 3 सेकंद. त्यानंतर दोन्ही डोळे मोठे करा, हे 2 ते 3 सेकंद. असं एकूण 5 वेळा तुम्ही करा. आणि तिसरा व्यायाम म्हणजे भुवया वरच्या दिशेने ओढायच्या आहेत, म्हणजेच कपाळावर आठ्या पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि यासोबतच खालच्या पापण्या वर खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा ह्या डोळ्यांचा व्यायाम झाल्यानंतर एक डोळ्यांचा मसाज तुम्हाला करायचा आहे. तोही 3 प्रकारचा मसाज असणार आहे. पहिला मसाज आहे, सर्वात आधी तुम्हाला आपल्या अनामिका बोटावर 2 ते 3 थेंब खोबरेल तेल किंवा बदामाचं तेल घ्यायचं आहे आणि ते डोळ्यांच्या खालच्या बाजूला मधल्या कोपऱ्यापासून ते बाहेरच्या कोपऱ्यापर्यंत बोट गोलाकार फिरवत न्यायचं आहे. हा झाला पहिला व्यायाम. दुसरा मसाज म्हणजे अशाच प्रकारे अनामिका बोटावर तेल घेऊन
डोळ्याच्या आतल्या कोपऱ्यापासून बाहेरच्या कोपऱ्यापर्यंत हलक्या हाताने, हलक्या बोटाने तुम्हाला ते बोट स्वाईप करायचं आहे, म्हणजे न्यायचं आहे हलक्या हाताने. लक्षात ठेवा, डोळ्याखालची त्वचा ही खूप नाजूक असते, त्यामुळे तुम्हाला ह्या सगळा मसाज खूप हलक्या हाताने करायचा आहे आणि म्हणूनच त्यासाठी अनामिका बोट वापरायचं आहे की ज्याच्याने डोळ्याच्या खाली जास्त दाब पडला जाणार नाही. आता तिसरा मसाज आहे की दोन्ही डोळ्यांभोवती अनामिका आणि मध्यमा ही दोन्ही बोटांनी तुम्ही दोन्ही डोळ्यांच्या भोवती इंग्रजी जो 8 आकडा आहे त्या 8 शेपमध्ये तुम्ही मसाज करायचा आहे. जर तुम्ही आता सांगितलेले डोळ्यांचे व्यायाम आणि मसाज 5 ते 10 मिनिट दररोज नियमितपणे करतायत तर 7 दिवसातच तुम्हाला स्वतःला टवटवीत आणि डोळे भरल्यासारखे वाटतील, म्हणजे खोल गेलेले डोळे बाहेर आल्यासारखे वाटतील. 15 दिवसानंतर तुम्हाला हा फरक तुमच्या आणखीनच प्रखरपणे जाणवेल आणि 21 दिवसानंतर लोक तुम्हाला विचारतील की तुझा चेहरा इतका फ्रेश आणि ताजा टवटवीत कसा दिसतोय म्हणून. जर तुम्हाला अशाच प्रकारचं डार्क सर्कल्स, रिंकल्स किंवा सुरकुत्या किंवा एजिंग थांबवण्यासाठी पूर्णतः मेडिकल प्लॅन किंवा डाएट प्लॅन हवा असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला ह्या प्लॅन संदर्भातच देणार आहे. तोपर्यंत सुंदर रहा, सुंदर दिसा आणि स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.